त्या नाम साधनेसाठी लावा अखंडितपणे हा सप्ताह, अखंडितपणे हा नामयज्ञ सोहळा चलावा। जगज्योती महात्मा बसवेश्वराची जयंती भव्य दिव्य व्हावी। आपण आजच्या अन्नदात्यांनी फार मोठ्या उदात अंतकरणानं अन्नदान केलं आहे। अन्नपूर्णा माता त्यांना प्रसन्न राहो, त्यांच्याकडे अन्नाच्या राशी अशा लोळाव्यात, हा आशीर्वाद या ठिकाणी मी भगवंताकडून मागून घेतो तुमच्यासाठी। सज्जनो, या ठिकाणी आमचे कावडे सर आहेत, आमचे मार्गदर्शक। अतिशय वेळाचा वेळ काढून यांच्या पुढे मी काय बोलावं असं, कारण मी अलीकडे काही विनोदी चुटकुले सांगावून आणले होते सोबत, पण ते मला सांगता आले नाही, कारण वेळेनुसार काळानुसार हा पहिला दिवस आहे। आमचे स्वामी महाराज आहेत, आमच्या मांजरम गावाला एक रोपटे लावलं त्यांनी महाराज 22 वर्षाखाली। महाराज ज्या ज्या भागात गेले, ज्या ज्या भागात गेले एकच काम केले, फक्त अखंड श्रवणाम सत्य उभे केले महाराज, उभा केले, उभा करायला लावले, सांगितले, विनंती केले, कारण जंगम माणूस आहेत स्वामी महाराज आहेत। आज आमच्या कावडे मुलीला माहित आहेत 22 वर्षापासून आमची आनंदराव काकाही आलेत, मंगळाळे काका 22 वर्षापासून आमच्या गावामध्ये सप्ताह आहे। त्या सप्त्याचं रोपट महाराजांना लावलेलं आहे। महाराज जिथं जिथं सप्त्याचं रोपट लावलेलं आहे, तो रोपट सुकलं नाही महाराज, ते फळलेलं आहे, फुललेलं आहे, विशाल असा वटवृक्ष झालेला आहे। तोही वटवृक्ष इथे यावा, आपल्या सर्वांना सद्बुद्धी मिळते, कारण या ठिकाणी महात्मा बसवेश्वराकडून मिळावी। या बसवेश्वर हिल्सवर आपल्या सर्वांचं लक्ष असावं, नुसतं लक्ष असू नये, हा कार्यक्रम घरचा असाय समजावं, त्याचं नाव घेतलं त्याचं नाव घेतलं असं काही नसते महाराज। तुम्ही काम करा, तुम्ही सेवा करा, तुमच्या सेवेचं मूल्यांकन नक्कीच भगवान शंकराकडे, राष्ट्रसंताकडे होते। आम्ही राष्ट्रसंताचं नाव घेता घराचे बाहेर निघता लक्षात ठेवा, कारण त्यांची कृपा आहे महाराज, ती कृपा तुम्हाला मिळावी। या ठिकाणी बोलत असताना आजचा पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसाच्या काही मर्यादा आहेत, म्हणून नाम साधनेवर चिंतन करावं, म्हणून या ठिकाणी